नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2026 ची जाहिरात आलेली आहे. तर या जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये सर्वप्रथम आपण शैक्षणिक पात्रता, वयाची अट, फी वगैरे किती लागणार आहे, ऑनलाईन अर्ज कसा भरायचा, पगार किती भेटणार आहे, लेखी परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, लेखी परीक्षा तुमची IBPS कंपनी घेणार आहे. तर IBPS कंपनीनुसार आपल्याला अभ्यास कसा करायचा, तयारी कशी करायची याच्याबद्दल देखील डिटेलमध्ये माहिती या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तर त्यासाठी व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा आणि अजून इथून पुढे जेवढे पण महत्त्वाचे रेग्युलर अपडेट असतील ते सर्व अपडेट मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं, एका ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, त्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे मित्रांनो, तिथे तुम्हाला जिल्हा बँकेचे सर्व रेग्युलर अपडेट मिळत राहतात. ठीक आहे, तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल, तिथे तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. तर बघा, सर्वप्रथम जर म्हटलं तर बघा, अशा प्रकारची ही जाहिरात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही ही जाहिरात तुम्ही बघू शकता. इथं आपल्याला जर म्हटलं तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे. बघा, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. इथं जाहिरात सेक्शनमध्ये आल्यानंतर आपल्याला ही जाहिरात बघण्यासाठी भेटते. सध्याला संपूर्ण जाहिरात आलेली नाहीये मित्रांनो, शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे. त्यावरतून आपल्याला बाकीची संपूर्ण माहिती समजून येते. तर बाकीची संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल, काळजी करू नका. ठीक आहे, तर इथे क्लिक केल्यानंतर बघा, आपण ही जाहिरात डाउनलोड करू शकतो. मित्रांनो, शॉर्ट नोटिफिकेशन आहे या स्वरूपामध्ये. तर बघा, आता याच्यामध्ये महत्त्वाची जी पण माहिती दिलेली आहे ती सर्व जाणून घेऊयात. त्याच्यानंतर राहिलेले जे पण महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. तर बघा मित्रांनो, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत नवीन आपल्याला वेगवेगळ्या संवर्गातील 70 जागांसाठी ही नवीन पदभरती आलेली बघण्यासाठी भेटत आहे. तर ही पदभरतीची जे पेपर आहे मित्रांनो, ती IBPS कंपनी घेणार आहे. मित्रांनो, आता लेटेस्ट जर म्हटलं तर यवतमाळ जिल्ह्याच्या आपल्याला IBPS पॅटर्ननुसार झालेली एक्झाम बघण्यासाठी भेटेल. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आता पुढे जी सांगलीची होणार आहे, सांगलीसाठी 444 जागांसाठी आपल्याला IBPS पॅटर्ननुसारच आपल्याला पेपर झालेलं बघण्यासाठी भेटणार आहे. ती देखील जाहिरात आता आलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, तर त्यानुसारच आपल्याला इथं जालना या जिल्ह्याचे देखील पेपर IBPS कंपनीच घेणार आहे असं समजलेलं आहे मित्रांनो. तर हा एक पॉईंट इथं क्लिअर झाला. ठीक आहे, IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला नक्की कोणता अभ्यासक्रम असतो आणि अभ्यास कसा करायचा, अतिशय कमी दिवसामध्ये तयारी कशी करायची, याच्याबद्दल पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. तर बघा, याच्यामध्ये अजून काय महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत मित्रांनो. ही ऑफिशियल वेबसाईट आहे, जिची लिंक ऑलरेडी आपण इथं ओपन करून घेतलेली आहे मित्रांनो. तर या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होत आहे मित्रांनो, 7/7/2026 पासून इथं ऑनलाईन अर्ज सुरू होतील आणि संपूर्ण जाहिरात जर म्हटलं तर 6 किंवा 7 तारखेला आपल्याला वेबसाईटला उपलब्ध झालेली बघण्यासाठी भेटेल. ऑनलाईन अर्ज 7 तारखेपासून सुरू झाल्यानंतर 18 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारची शॉर्ट नोटिफिकेशनमध्ये थोडीशी माहिती दिलेली आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये आपल्याला हे ज्या 70 जागा आहे मित्रांनो, त्यातील जवळपास जर म्हटलं तर 50+ जागा, ठीक आहे, 50+ जागा या नक्कीच आपल्याला क्लर्क म्हणजेच लिपिक या पदाच्या असतील मित्रांनो. ठीक आहे, लिपिक या पदाच्या असतील. शिपाई या पदाच्या जागा भरल्या जाणार नाही मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने शिपाई या पदाच्या जागा भरल्या जाणार नाही. याच्या मागचं कारण देखील सांगतो मित्रांनो. आताच लेटेस्ट जर म्हटलं तर गव्हर्नमेंटचा जो GR आलेला आहे बघा, हा GR देखील मी त्यासाठी इथं ओपन करून घेतलेला आहे मित्रांनो. जिल्हा बँकेच्या जेवढ्या पण आता शिपाईच्या पदभरत्या होत होत्या मागील, आता जेवढ्या पण झाल्या याच्यामध्ये त्या शिपाईची पदभरती ही ऑनलाईन व्हायची. ठीक आहे, तर आता स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासाठी ही जी प्रक्रिया आहे शिपाई या पदाची, ती ऑफलाईन पद्धतीनेच होईल. ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने होणार नाही, अशा प्रकारचा हा गव्हर्नमेंटचा GR आला होता, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, 10वी पासचे सर्व उमेदवार शिपाई या पदासाठी इथं अर्ज करू शकतात. बाकी जर म्हटलं तर त्याच्या संदर्भातच हा GR आहे मित्रांनो. आणि याच्या मागचं अजून एक कारण सांगतो मित्रांनो, लेटेस्ट पुणे DCC. ठीक आहे, पुणे DCC साठी जर म्हटलं तर बघा, आता याच्यामध्ये शिपाईच्या जागा आलेल्या आहेत, त्या देखील थोडक्यात लगेच दाखवून घेतो, जेणेकरून तुम्हाला समजून येईल नक्की आपल्याला जालन्यासाठी कोणकोणते पदं असतील. तर बघा, आता लेटेस्ट जर म्हटलं तर आता सध्याला जरी म्हटलं तर PDCC म्हणजेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये शिपाई या पदासाठी पदभरती चालू आहे मित्रांनो. आणि ती ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत मित्रांनो. त्याची तारीख जर म्हटलं तर 30/6/2026 ते 6/7/2026 पर्यंत 5 वाजेपर्यंत तुम्ही सादर करू शकतात मित्रांनो. अशा प्रकारचं सांगितलेलं आहे मित्रांनो. डायरेक्टली मेन ब्रांच जिथं आहे तिथं अर्ज सादर करायचे मित्रांनो. इथे बघा, आपल्याला त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे मित्रांनो. आणि हे देखील जर म्हटलं तर शिपाई पदभरती जी झालेली आहे मित्रांनो,
मित्रांनो ही पुणेसाठी, ठीक आहे. तर ती ऑफलाईन पद्धतीनेच झालेली आहे. कारण त्याच्या मागचं कारण काय आहे मित्रांनो, जे स्थानिक उमेदवार आहेत त्यांना प्राधान्य देण्यात यावं याच्यासाठी ही आपल्याला ऑफलाईनच पद भरती झालेली बघण्यासाठी भेटलेली आहे. तर त्याच्या संदर्भात हा GR देखील आला होता मित्रांनो गव्हर्नमेंटचा. तर बघा हा GR कधी आलेला आहे मित्रांनो, आत्ताचा GR आहे 22 जून 2026चा GR आहे, जो की तुम्ही इथं वाचू शकता मित्रांनो. बाकी संदर्भ वगैरे दिलेले आहेत. हा GR तुम्हाला टेलिग्रामवरती भेटून जाईल, ठीक आहे. सांगण्यामागचं कारण एवढंच आहे मित्रांनो. बघा आता सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आता सांगलीची जी पद भरती झाली ती देखील फक्त जर म्हटलं तर लिपिक पदाचीच फक्त 444 जागांची झाली मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यामध्ये शिपाई पदासाठी देखील जागा होत्या, परंतु शिपाई पदाच्या सर्व जागा ऑफलाईन पद्धतीने भरल्या जाणार आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर अशा प्रकारचं आपल्याला जालना जिल्ह्याची आता ही जाहिरात आलेली आहे. याच्यामध्ये 70 ज्या जागा आहेत मित्रांनो, त्या जवळपास माझ्या अंदाजानुसार 50+ जागा ज्या असतील मित्रांनो लिपिक या पदाच्याच असतील, ठीक आहे. आपल्याला क्लर्क या पदाच्याच 50+ जागा बघण्यासाठी भेटतील आणि उर्वरित ज्या 10-20 जागा आहेत मित्रांनो, याच्यामध्ये जर म्हटलं तर ब्रांच मॅनेजर म्हणा किंवा इतर एखादा पद असेल मित्रांनो, ठीक आहे. तर त्याच्या संदर्भातलं आपल्याला हे 10-12 पद बघण्यासाठी भेटतील. जास्तीत जास्त सर्व जे पद आहेत मित्रांनो लिपिक या पदाची 100% हे पद असणार आहेत मित्रांनो, जे की IBPS पॅटर्ननुसार भरली जातील. आणि लेटेस्ट जर म्हटलं तर सांगली जिल्ह्याचे जे पेपर आहे मित्रांनो IBPS पॅटर्ननुसार ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो, कारण सांगलीचे पेपर IBPS कंपनी घेणार आहे मित्रांनो. त्यानुसारच आता बाकीची आपण या पद भरतीची माहिती जाणून घेऊयात. तर त्यासाठी आपण काय करूयात मित्रांनो, सांगलीची जी जाहिरात आहे ती ओपन करून घेऊयात, ठीक आहे. ही बघा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही संपूर्ण जाहिरात आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, ठीक आहे. सांगलीचे जे अर्ज आहेत मित्रांनो 24 तारखेपासून सुरू झालेले आहेत आणि 8 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. तर या पद भरतीनुसार आपल्याला जी शैक्षणिक पात्रता आहे, जी वयाची अट आहे किंवा पगार वगैरे थोडासा आपल्याला सर्व जी प्रक्रिया आहे सारखीच बघण्यासाठी भेटेल, ठीक आहे. तर त्याच्यानुसार जर म्हटलं तर बघा इतर आपण सर्व माहिती इथं वरती दिलेली आहे. तर ती माहिती आता आपण जाणून घेऊयात. शैक्षणिक पात्रता, वयाची अट वगैरे. तर बघा आता या महत्त्वाच्या तारखा वगैरे घेत नाही मित्रांनो. आपले जे अर्ज आहेत आपले जालनासाठी ते 7 तारखेपासून सुरू होणार आहेत. या तारखा सध्या आपण इथं स्किप करूयात. महत्त्वाचे जे पॉईंट आहेत ते जाणून घेऊयात. त्याच्यानंतर तयारी कशी करायची ते आपण जाणून घेऊयात, ठीक आहे. वॅकन्सी वगैरे हे पण आपण हे सांगलीचं घेणार नाहीये. डायरेक्टली जर म्हटलं तर आपल्याला जे पेमेंट वगैरे आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे ती जाणून घेऊयात, ठीक आहे. तर बघा लिपिक या पदासाठी जर म्हटलं तर आपल्याला इथं सांगलीसाठी 22,000चं पेमेंट आहे मित्रांनो स्टार्टिंग 1 वर्षाच्या काळामध्ये, जो की याच्यामध्ये तुमचा जो प्रोबेशन पिरियड असतो मित्रांनो, म्हणजे ट्रेनिंग पिरियड असतो मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला 1 वर्षासाठी थोडंसं कमी पेमेंट असतं, ठीक आहे. जसं की सांगलीसाठी 22,000चं पेमेंट आहे. आता जालनासाठी जर विचार केला तर आपल्याला नक्कीच 20 ते 22,000पर्यंत तुमचं स्टार्टिंग पेमेंट असेल 1 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर. याच्यामध्ये इतर जे पण इतर देय भत्ते असतात, महागाई भत्ते असतात, त्यांचा समावेश केला जातो. त्याच्यामुळे तुमचं पेमेंट आरामशीर 28 ते 30,000च्या दरम्यानमध्ये जातं आणि 4 ते 5 वर्षानंतर हे जे तुमचं पेमेंट आहे आरामशीर 40+ हजाराकडे जातं मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याला क्लर्क या पदासाठी चांगलं पेमेंट असतं जिल्हा बँकेमध्ये देखील. त्यामुळे ही संधी सोडू नका मित्रांनो. आणि या बँकेसाठी देखील म्हटलं तर 70 ज्या टक्के जागा आहेत मित्रांनो, 70% जागा तर त्या जिल्ह्यासाठी राखीव ठेवलेले आहेत आणि 30% ज्या उर्वरित जागा आहेत त्या ऑल महाराष्ट्रातले जे पण उमेदवार आहेत सर्व जिल्ह्यांचे ते तिथं अर्ज करू शकतात मित्रांनो, ठीक आहे. त्यामुळे आपल्याला मानधन समजून आलं, पेमेंट वगैरे चांगलं असतं मित्रांनो. शैक्षणिक पात्रता जर विचार केला तर आपल्याला शैक्षणिक पात्रता कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी इथं असणं गरजेचं असतं. तुमचं TY पूर्ण झालं असेल, BA BSc कशातून BCom वगैरे जे पण याच्यामधून तुमचं TY पूर्ण झालं असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता, किंवा एखादी पदवी एखादी डिग्री तुम्ही पूर्ण केलेली असेल, ठीक आहे, एखादा स्पेशल कोर्स तुम्ही केलेला असेल 3 वर्षापेक्षा जास्तचा तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे पदवी प्लस संगणकाचं ज्ञान फक्त पाहिजे. संगणकाचं कोणतंही ज्ञान असेल तरी चालेल. तुमचं MSc झालं असेल, CCC झालं असेल, याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर तुम्हाला 10वी-12वीला IT विषय असेल, ठीक आहे, IT विषय असेल किंवा कॅम्प्युटर सब्जेक्ट असेल मित्रांनो, तरी देखील तुम्हाला इथं संगणकाचं ज्ञान लागणार नाही मित्रांनो. IT सब्जेक्ट असेल, कॅम्प्युटर सब्जेक्ट असेल किंवा तुमचं टायपिंग झालेलं असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात पदवी पास उमेदवार, ठीक आहे. तर आपल्याला थोडक्यात जर म्हटलं तर शैक्षणिक पात्रता अशी सांगता येईल पदवी प्लस आपल्याला संगणकाचं ज्ञान, ठीक आहे. संगणकाचं आपल्याला ज्ञान असं आपल्याला सांगता येईल शैक्षणिक पात्रता. संगणकाचं ज्ञान याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, तुमचं MSc झालं असेल, CCC झालं असेल 10वी-12वीला, ठीक आहे, 10वी-12वीला तुमचा जो विषय आहे IT विषय असेल तुम्हाला किंवा संगणक विषय असेल कॅम्प्युटर वगैरे, किंवा तुम्ही एखादा कोर्स केलेला आहे पूर्ण तुमचं संगणकामधूनच किंवा आपलं कॅम्प्युटरमधूनच एखादा कोर्स झालेला आहे तरी देखील तुम्हाला इथं शैक्षणिक पात्रतामध्ये संगणकाचं ज्ञान इथं दुसरं काही लागणार नाही, ठीक आहे. ते असेल तरी चालून जातं मित्रांनो, काही काळजी करण्याची
करण्याची गरज नाही, त्याचा देखील GR लगेच मी तुम्हाला दाखवून घेतो, कारण छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत विद्यार्थ्यांना लवकर समजत नाही. ठीक आहे, तर त्याचा जो GR आहे मित्रांनो, तर बघा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने जी वेबसाईट काढली होती, जाहिरात काढली होती, तर त्याच्या जाहिरातीच्या शेवटी तो GR देखील इथं जोडलेला होता. तो GR देखील मी इथं दाखवून घेतो मित्रांनो. बघा थोडंसं खाली आल्यानंतर बघा इथं बघा हा गव्हर्नमेंटचा GR आहे मित्रांनो, त्याच्या संदर्भात इथं बघा संगणक अर्हता याच्या बाबत. ठीक आहे, तर बघा हा गव्हर्नमेंटचा GR आहे मित्रांनो, ऑलरेडी भरपूर आधीच हा GR आलेला आहे, तर तो देखील इथं जोडलेला होता सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीच्या जाहिरातीमध्ये. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. थोडंसं खाली आल्यानंतर बघा आपल्याला ऑदर कोणकोणते इथं चालतील. बघा संगणकाचं ज्ञानमध्ये काय काय चालेल याच्याबद्दल माहिती दिली, जसं की MSCIT झालं असेल, याच्यापैकी तुमचं काही झालेलं असेल बघा इथं देखील दिले, किंवा 9वी 10वी किंवा 11वी 12वी याच्यामध्ये तुम्हाला IT सब्जेक्ट असेल, ठीक आहे, संगणक व माहिती तंत्रज्ञान हा विषय असेल तरी चालेल, कॅम्प्युटर टेक्नॉलॉजी हा विषय असेल तरी चालेल. ठीक आहे, तरी तुमच्याकडे दुसरं संगणकाचं ज्ञान असेल तरी चालेल मित्रांनो, असं स्पष्टपणे या GR मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, 10वी 12वीची इथं बघा 10वी 12वीला संगणक हा विषय असेल, संगणक व माहिती तंत्रज्ञान हे विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण केलं असेल 10वी 12वी तरी चालेल, तुम्हाला संगणकाचं इतर ज्ञान पाहिजे नाही. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर तुमचा कॅम्प्युटर टेक्नॉलॉजी किंवा कॅम्प्युटर इंजिनिअरिंग अशा प्रकारचे किंवा माहिती तंत्रज्ञान अशा प्रकारचा एखादा तुम्ही पदवी केलेली असेल, पदवी उत्तीर्ण केली असेल तरी देखील इतर तुम्हाला संगणकाची कोणत्याही प्रकारची अट ठेवलेली नाहीये, त्याच्यावरतीच तुम्ही फक्त पदवी उत्तीर्ण असाल तर त्याच्यामध्येच तुमचं संगणक देखील झालेलं आहे असं म्हणून तुम्ही इथं अर्ज करू शकतात मित्रांनो. म्हणजे सेपरेटली तुम्हाला जर म्हटलं तर MSCIT पाहिजेलच आहे असं नाहीये मित्रांनो. MSCITच्या व्यतिरिक्त तुमचं जर म्हटलं तर IT वगैरे तुमचा विषय असेल, संगणक कॅम्प्युटर याच्या संदर्भात एखादा तुम्ही विषय घेऊन 9वी 10वी 12वी अशा प्रकारचा किंवा एखादी पदवी पूर्ण केली असेल तरी देखील तुम्ही इथं अर्ज करू शकतात, काहीच अडचण नाही. ठीक आहे, हा GR आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो, त्याच्या संदर्भातच इथं संपूर्ण ही माहिती दिलेली आहे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला परीक्षा शुल्क याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. परीक्षा शुल्क सर्वांना सारखंच असतं, कारण या सर्व जागा जनरलमधून भरल्या जातात मित्रांनो. त्याच्यामुळे जर म्हटलं तर आपल्याला परीक्षा शुल्क असतं 1000 रुपये, त्याच्यामध्ये GST ॲड होतं 180 रुपये, तर 1180 तुम्हाला इथं परीक्षा शुल्क इथं भरावं लागणार आहे मित्रांनो. परीक्षा शुल्क हेच असणार आहे, याच्यामध्ये काय बदल होणार नाही, वयाच्या अटमध्ये काय बदल होणार नाही, शैक्षणिक पात्रतेमध्ये काहीच बदल होणार नाही. ठीक आहे, आता पुढे बघा परीक्षेचं स्वरूप. आता परीक्षा जर म्हटलं तर सांगलीची देखील परीक्षा IBPS कंपनीज घेणार आहे, सोबत आता जालनाची जाहिरात आली, तर जालनाचे देखील पेपर इथं IBPS जी कंपनी आहे तीच घेणार आहे, तर अभ्यासक्रम हा सारखाच असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सिलेक्शन प्रोसेस काय असते मित्रांनो, लेखी परीक्षा असते. ठीक आहे, लेखी परीक्षा असते आपल्याला 90 गुणांची आणि 10 गुणांचं जर म्हटलं तर असते मुलाखत. ठीक आहे, 10 गुणांची असते मुलाखत. या 10 गुणांपैकी जर म्हटलं तर 5 गुण असतात तुम्हाला कागदपत्रांसाठी, म्हणजे तुमच्याकडे जर म्हटलं तर टायपिंग असेल, तुमची एखादी मोठी पदवी असेल तर त्याला एखादा गुण दिला जातो, टायपिंग सर्टिफिकेट असतील तर त्याला एखादा गुण दिला जातो. नाहीतर इतर जर म्हटलं तर जे शैक्षणिक कागदपत्र त्यांच्यासाठी 5 गुण असतात आणि 5 गुणांची फक्त तुमची मुलाखत होत असते. याच्यामध्ये तुमचं राहणीमान बघितलं जातं, तुमची बोलण्याची पद्धत कशी आहे, सांगण्याची पद्धत कशी आहे, तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही कसं देताय, तर या सर्व गोष्टींवरती हे 5 गुण दिले जातात. म्हणजे अगदी 5 गुणांची तुमची मुलाखत असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं सिलेक्शनसाठी आपल्याला ही लेखी परीक्षा असते 90 गुणांची. आता 90 गुणांपैकी तुम्हाला 65 जर प्लस इथं मार्क भेटले तर इथं लेखी परीक्षेला जास्त गुण असले आणि मुलाखतीला किती 0 गुण असेल तरी तुमचं इथे सिलेक्शन होऊन जाते मित्रांनो. त्यासाठी लेखी परीक्षा खूप महत्त्वाची असते आणि लेखी परीक्षेबद्दलच आता आपल्याला जी गुण विभागणी आहे किंवा जे परीक्षेचं स्वरूप आहे त्याच्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेत आहे मित्रांनो. तर जी 90 गुणांची आपल्याला इथं लेखी परीक्षा असते त्याच्यामध्ये जर म्हटलं तर IBPS पॅटर्ननुसार लेटेस्ट अभ्यासक्रम काय मित्रांनो, सहकार क्षेत्राचे ज्ञान. ठीक आहे, त्याच्यानंतर बँकिंग क्षेत्राचे ज्ञान. ठीक आहे, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, इंग्रजी, त्याच्यानंतर आपल्याला संगणक व माहिती तंत्रज्ञान, बुद्धिमत्ता व अंकगणित, याच्या व्यतिरिक्त मराठी भाषा, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये जर म्हटलं तर बँकिंगवरती आपल्याला आणि सहकारवरती, बँकिंग सहकारवरती टोटल 40 प्रश्न विचारले जातात 40 गुणांसाठी. यांच्यासाठी 40 मिनिटाचा टायमिंग तुम्हाला दिलेला असतो. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त चालू घडामोडी, त्याचसोबत आपल्याला सामान्य ज्ञान, याच्यामध्ये सामान्य ज्ञानमध्ये याच्यामध्ये सर्व जी के आलं मित्रांनो. ठीक आहे, याच्यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, इतर सर्व जे घटक आहेत ते आले सामान्य ज्ञानवरती. आणि चालू घडामोडी, लेटेस्ट चालू घडामोडी तुम्हाला विचारली जाते 5 ते 6 महिन्याची. ठीक आहे,
तर याच्यावरती फक्त 10 प्रश्न विचारले जातील मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे अगदी कमी प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला सामान्य ज्ञान, चालू घडामोडी इकडे जास्त लक्ष द्यायचं नाही मित्रांनो, कारण 10 प्रश्न 10 गुणांसाठी तिथं विचारले जातात. इंग्लिश लँग्वेज, ठीक आहे, इंग्लिश भाषा याच्यावरती आपल्याला ग्रामर थोडं विचारलं जातं मित्रांनो. याच्यामध्ये समानार्थी, विरोधार्थी, फिल इन द ब्लँक या टाईपचे प्रश्न विचारले जातात मित्रांनो, किंवा क्वेश्चन टॅग या टाईपचे सोपे सोपे प्रश्न विचारले जातात. मागील क्वेश्चन पेपर बघितला तर लगेच तुम्हाला समजून येईल किती सोपा अभ्यासक्रम आहे. अतिशय 1 ते 2 महिन्यामध्ये जरी तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तरी तुमचं इथे सिलेक्शन होऊन जातं मित्रांनो. एवढा सोपा अभ्यासक्रम आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इंग्लिश लँग्वेजवरती 10 प्रश्न विचारले जाणार आहेत 10 गुणांसाठी. याच्या व्यतिरिक्त संगणक व माहिती तंत्रज्ञान याच्यावरती 10 प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो 10 गुणांसाठी. ही गोष्ट लक्षात घ्या. अंकगणित व बुद्धिमत्ता याच्यासाठी देखील आपल्याला 5-5 प्रश्न विचारले जातील, कारण 10 प्रश्न विचारले जाणार आहेत 10 गुणांसाठी. ही देखील गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. गणित बुद्धिमत्तावरती देखील आपल्याला IBPS पॅटर्ननुसार खूप कमी प्रश्न विचारलेले बघण्यासाठी भेटतात. मराठी भाषा, मराठी लँग्वेजवरती जर म्हटलं तर 10 प्रश्न 10 गुणांसाठी विचारले जाणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारचा आपल्याला IBPS पॅटर्ननुसार हा अभ्यासक्रम बघण्यासाठी भेटलेला आहे. सर्वात याच्यामध्ये महत्त्वाचं काय असणार आहे मित्रांनो, बँकिंग सहकार 40 प्रश्न 40 गुणांसाठी विचारले जातील मित्रांनो. ठीक आहे, आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला हे संगणक व माहिती तंत्रज्ञान, तर हे सर्व आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देतोय. सर्व काही नोट्समध्ये भेटणार आहे. थोडक्यात आपल्या नोट्सचं स्वरूप तुम्हाला सांगून देतो. नोट्समध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे आणि अभ्यास करण्यासाठी तुम्हाला नक्की आपण काय काय उपलब्ध करून देतोय. ठीक आहे, तर बघा आता नोट्स विषयी माहिती जाणून घेऊया. त्यानंतर पुढे आपण पुन्हा या टॉपिकवरती येणार आहे. इथूनच पुढे आपण बाकीचे राहिलेले पॉईंट कव्हर करणार आहोत. तर बघा, स्पेशल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीसाठी आपण गेल्या 5 ते 6 वर्षापासून इथं नोट्स उपलब्ध करून देतोय मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर मागील झालेल्या सर्व क्वेश्चन पेपर आपण गेल्या 4-5 वर्षापासून कलेक्ट करत आलेलो आहे. त्याच्यामुळे लेटेस्ट झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जातील. याच्यामध्ये 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देतोय. आणि ह्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यामागचं कारण काय मित्रांनो, याच्यामध्ये बँकिंग सहकार आता याच्यावरती थोडे जास्त प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, त्यासोबत संगणक व माहिती तंत्रज्ञान याचे जे प्रश्न आहेत मित्रांनो ॲज इट इज कॉपी पेस्ट होतात. खूप सारे प्रश्न रिपीट होत असतात. कारण ह्याच्या मागचं कारण एक आहे मित्रांनो. ते कारण कोणतं, मागचे जे पेपर झाले ते मित्रांनो काय वर्कवेल कंपनीने घेतले, ITI कंपनीने घेतले किंवा MKCL कंपनीने घेतले. ठीक आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कंपनीने पेपर घेतले. तर आता हे जे विषय आहेत मित्रांनो, बँकिंग सहकार, संगणक व माहिती तंत्रज्ञान किंवा कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या IBPS पॅटर्ननुसार विचारला जात नाही, किंवा मागचे जे पेपर झाले त्याच्यामध्ये भरपूर प्रश्न याच्यावरती विचारले जात होते. ठीक आहे, तर हा विषय स्किप करूयात, काही अडचण नाही मित्रांनो. तर याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, या सर्व कंपन्या वेगवेगळ्या होत्या इथून मागच्या, परंतु आता इथून पुढे काय केलं मित्रांनो, TCS, IBPS किंवा MKCL या 3च कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात यावा. जिल्हा बँकेचा जो पण परीक्षा होतील त्यांचा कॉन्ट्रॅक्ट ह्या 3च कंपन्यांना देण्यात यावा, असा देखील एक गव्हर्नमेंटचा GR आलेला आहे. त्याच्यामुळे काय झालं मित्रांनो, आता ह्या ज्या परीक्षा आहेत त्या लेटेस्ट होत आहे या जे पण कंपन्या आहेत त्यांच्या मार्फत. त्याच्यामुळे आता मागचे ज्या कंपनीने पेपर घेतले त्याच्यामध्ये काय झालं मित्रांनो, बँकिंग सहकार, त्याच्यामध्ये संगणक व माहिती तंत्रज्ञान म्हणा, तर याचे जे टॉपिक आहेत महत्त्वाचे टॉपिक, ते मागच्या जे कंपनीने पेपर घेतले त्याच्यामध्ये देखील कव्हर केले होते. आणि इथून पुढचे जे आता जसं की IBPS घेत आहे, TCS घेत आहे. ठीक आहे, TCS ने कोणते घेतले, लेटेस्ट लातूरचे पेपर घेतले, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे. ठीक आहे, तर आता काय करत आहे मित्रांनो, मागचे जे प्रश्न आहेत मित्रांनो, कारण वेगवेगळ्या कंपनीने घेतले होते तर त्यांनी देखील ते जे टॉपिक आहेत ते कव्हर केले होते. आणि आता जे नवीन कंपनी आहे मित्रांनो ती देखील ते जे टॉपिक आहेत ते कव्हर करत आहे. त्याच्यामुळे याच्या मागचं कारण काय होतं मित्रांनो, तर हे जे आपले विषय आहेत त्याचे जे प्रश्न आहेत खूप सारे रिपीट होत असतात, कारण मागची कंपनी वेगळी होती आणि आताची कंपनी वेगळी आहे. परंतु जे महत्त्वाचे टॉपिक होते ते मागच्या कंपनीने देखील कव्हर केले होते आणि आता जी कंपनी पेपर घेणार आहे ती देखील कव्हर करणार आहे. साहजिकच गोष्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे या मागील क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. तर तुम्हाला थोडक्यात मी फक्त सांगण्यामागचा उद्देश समजून घ्या मित्रांनो, या मागील क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी का महत्त्वाचे असतात. सरावासाठी एक गोष्ट महत्त्वाची असतात, त्याच्या व्यतिरिक्त बँकिंग सहकार याचे प्रश्न रिपीट होतात, संगणकाचे प्रश्न रिपीट होतात, गणित बुद्धिमत्तेचे टॉपिक सारखेच असतात, इंग्लिश त्यासोबत आपल्याला मराठी याचे देखील टॉपिक सारखेच असतात. थोडेसे प्रश्न इकडे तिकडे होतात परंतु टॉपिक सारखे असतात. सरावासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं असतं मागील क्वेश्चन पेपर, आणि या जे विषय आहेत यांचे प्रश्न रिपीट देखील होत असतात. त्याच्यामुळे आपण या प्रश्नपत्रिका गेल्या 4-5 वर्षापासून कलेक्ट करत आलेलो आहे. त्यासोबत आपण सर्व विषयाच्या नोट्स देखील देतोय. आता थोडक्यात स्वरूप देखील दाखवून घेतो, त्याच्यानंतर या नोट्स तुम्हाला कशा भेटतील ते देखील सांगतो. तर बघा, आता लेटेस्ट या नोट्स ऑलरेडी आपण देतच होतो, परंतु आता IBPS पॅटर्ननुसार भरपूर पेपर व्हायला लागलेत. त्याच्यामध्ये आपल्याला बँकिंग सहकार हे जे विषय आहेत मित्रांनो, एकच विषय परंतु तो सेपरेट केलाय, त्याच्यावरती 20-20 प्रश्न म्हणजे 40 प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यामुळे आपण काय केलंय, बँकिंग व सहकार याच्या ऑलरेडी आपण IMP प्रश्न देतच होतो. ठीक आहे, IMP प्रश्न देतच होतो, परंतु आता याच्या व्यतिरिक्त आपण काय केलंय, बँकिंग व सहकार याचं सेपरेट PDF काढलेलं आहे. तसे आपण सेपरेट
सेपरेटच सर्वांच्या नोट्स या स्वरूपात देत होतो, परंतु मागच्या ज्या पदभरती झाल्या जिल्हा बँकिंगच्या त्याच्यामध्ये मॅथ रिझनिंग, ठीक आहे, मॅथ रिझनिंग वरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जायचे, 20-20 प्रश्न तुम्हाला तिथे विचारले जायचे, परंतु आता तिथे फक्त 10 प्रश्न आहे मॅथ रिझनिंगला आणि आपल्याला बँकिंग सहकारला किती प्रश्न आहे, 40 प्रश्न, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण मॅथ रिझनिंग आणि इतर जे महत्त्वाचे विषय होते त्याचे जास्त प्रश्न उपलब्ध करून द्यायचो, टॉपिकनुसार सर्व माहिती आणि क्वेश्चन, ठीक आहे. परंतु आता बँकिंग सहकारला जास्त भर दिलेला आहे, त्याच्यामुळे 40 प्रश्न तिथे विचारले जातात. त्याच्यामुळे आपण काय केलं, बँकिंग सहकारचं सेपरेट आपण IMP प्रश्न आधी देखील देत होतो, तर त्याच्यामध्ये आपण ऍड काय करतोय मित्रांनो, अजून आपण ऍड करतो याच्यामध्ये आपल्या सर्व नोट्स, ठीक आहे. नोट्स कशा स्वरूपामध्ये आणि कोणकोणत्या पॉईंट सोबत आहेत ते तुम्हाला समजून येण्यासाठी हे PDF ओपन केलेलं आहे. तर बघा याच्यामध्ये बँकिंगची जी पण मूलभूत माहिती आहे ती दिलेली आहे, जसं की इतिहास, बँकिंग विषयी माहिती, ठीक आहे, भारतीय बँकिंगचा इतिहास, बँकिंग नियम, बँकिंगची उद्दिष्ट, कार्य, महत्त्व हे सर्व दिलेले आहे, ठीक आहे. अशाच प्रकारचे महत्त्वाचे टॉपिक तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. भारतीय बँकिंग व्यवस्था, RBI, मौद्रिक धोरण, त्याच्यानंतर सहकारमध्ये बघू शकता सहकारची ओळख झाली, सहकारची तत्व, त्यासोबत इतिहास झाला, सहकारची महान जे पण सहकार क्षेत्रातील महान व्यक्ती याच्याबद्दल माहिती, सहकारी संस्था, ठेवी, कर्ज, डिजिटल बँकिंग, ठीक आहे, व्यवस्थापन, याच्यामध्ये भरपूर आपल्याला जे शॉर्ट पॉईंट आहेत ते तुम्ही इथं बघू शकता सर्व, ठीक आहे. आपल्याला हे महत्त्वाचे पॉईंट बघण्यासाठी भेटतात आणि याच्या व्यतिरिक्त देखील त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते ऍड केलेले आहेत, जे की आपण कोणते पॉईंट कव्हर केलेत आपल्या नोट्समध्ये तुम्हाला थोडक्यात इथं दिसून येईल, ठीक आहे. तर बघा टोटल जवळजवळ जर म्हटलं तर बँकिंग आणि सहकार, आता याच्यामध्ये सहकारचे किती पॉईंट आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता, थोडंसं खाली घेतो हे पेज, तर बघा इथे ठीक आहे, इथे बँकिंगचे टोटल जर म्हटलं तर आपल्याला 19 आपल्याला वेगवेगळे जर म्हटलं तर टॉपिक दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये देखील महत्त्वाचे जेवढे पण शॉर्ट टॉपिक आहेत ते देखील इथे ऍड केलेत आणि त्याची माहिती देखील दिलेली आहे मित्रांनो. तर या स्वरूपामध्ये आपण नोट्स तयार केलेले आहेत आणि सहकारचं जर म्हटलं तर निवडणुकापर्यंत, ठीक आहे, 11 टॉपिक इथे ऍड केलेले आहेत मित्रांनो, ठीक आहे. 11 नव्हे तर थोडे जास्त टॉपिक होते, बघूयात इथं असतील बघा, सहकारचे टोटल 18 टॉपिक आहेत, बघा इथं 18 टॉपिक, ठीक आहे. तर बँकिंग व सहकार थोडंसं हे पेज झूम करतो जेणेकरून तुम्हाला समजून येईल, थोडं समजण्यासाठी सोपं जाईल, ठीक आहे. आपल्या नोट्स कशा स्वरूपामध्ये आहेत हे देखील तुम्हाला समजायला पाहिजे, ठीक आहे. आता बघा एकाच लाईनमध्ये आहेत, तर टोटल जर म्हटलं तर पहिल्यापासून थोडक्यात सांगतो, जसं की बँकिंग सहकार झालं तर हे बँकिंगचे टॉपिक झाले, हे सहकारचे टॉपिक झाले, त्याच्यामध्ये आपण काय काय ऍड केलेलं आहे सर्व काय माहिती दिली बघा. तर या स्वरूपामध्ये तर बघा टोटल जर म्हटलं तर शेवटी घेतो एवढे टॉपिक आपण आपल्या नोट्समध्ये ऍड केलेत, बघा इथं सहकारचे टॉपिक संपले, टोटल 18 टॉपिक, ठीक आहे. 18 टॉपिक आपण ऍड केलेत आणि बँकिंगचे 19 टॉपिक, याच्यामध्ये देखील आपल्याला वेगवेगळे जे पण महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सर्व ऍड केलेले आहेत, ठीक आहे, जसं की तुम्ही इथं बघू शकता. आता पहिला आपला टॉपिक काय होता मित्रांनो, जसं की पहिल्यांदा घेतलं तर आपलं बँकिंग याच्यामध्ये बँकिंगची मूलभूत माहिती, आता ती आपण कशा स्वरूपामध्ये ऍड केली आपल्या नोट्समध्ये विद्यार्थ्यांना सोपं जाण्यासाठी ते देखील तुम्हाला दाखवून घेतो मित्रांनो. बघा थोडंसं खाली घेतो, खाली आल्यानंतर जसं की इथं हे झाल्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट राहिला, बँकिंग सहकारावरती 40 प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याच्यामुळे आपण महत्त्वाचे 50 टॉपिक याच्या व्यतिरिक्त या नोट्स व्यतिरिक्त 50 टॉपिक महत्त्वाचे ऍड केलेत. याच्यामध्ये बघा हे सर्व महत्त्वाचे 50 टॉपिक आहेत जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. तर हे सर्व आपल्या नोट्समध्येच ऍड केले आपण. आता थोडंसं खाली आल्यानंतर बघा इथून आपले टॉपिक सुरू झाले, या स्वरूपामध्ये टायपिंग नोट्स असतील तुम्हाला. याच्यामध्ये आपला जसं काही पहिला टॉपिक सुरू झालेला आहे, पहिल्या टॉपिकची इथं माहिती दिली, ठीक आहे, त्याच्याविषयी माहिती, त्याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला जे पण IMP पॉईंट आहे तो IMP पॉईंट दिला आहे, ठीक आहे. IMP पॉईंट झाल्यानंतर थोडंसं खाली घेतल्यानंतर बघा आपण कशा स्वरूपामध्ये या नोट्स तयार केलेल्या आहेत तुम्हाला थोडक्यात समजून येईल. ही महत्त्वाची माहिती ही सर्व महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि थोडंसं खाली आल्यानंतर तो पॉईंट संपल्यानंतर लगेच आपल्याला जे महत्त्वाचे प्रश्न उत्तर आहेत ते इथं लगेच ऍड केलेले आहेत, जे पण महत्त्वाचे प्रश्न उत्तर असतील ना ते लगेच इथे ऍड केलेत, म्हणजे प्रत्येक जो पहिला टॉपिक संपला, पहिल्या टॉपिकमध्ये पहिला जो महत्त्वाचा मुद्दा होता तो मुद्दा संपला, लगेच त्याचे महत्त्वाचे IMP प्रश्न बघा. पहिलाच टॉपिक आहे आताशी बँकिंगचा इतिहास, त्याच्यामध्ये पुन्हा बँकिंगचा इतिहास महत्त्वाचे पॉईंट दिलेत आणि त्याच्या खाली लगेच महत्त्वाचे प्रश्न उत्तर दिलेत मित्रांनो. या स्वरूपामध्ये पुन्हा या पहिल्याच टॉपिकमध्ये आपला तो तिसरा पॉईंट सुरू झालेला आहे, तर तिसऱ्या पॉईंटची इथं महत्त्वाची माहिती दिली आहे आणि लगेच आपल्याला महत्त्वाचे प्रश्न उत्तर दिलेले आहेत मित्रांनो, जे की तुम्ही इथं बघू शकता, ठीक आहे. तर बघा या स्वरूपामध्ये आपण नोट्स काढलेले आहेत. थोडंसं इथं खाली घेतो, आता डायरेक्टली दुसरा टॉपिक दाखवतो, दुसरा टॉपिक देखील या स्वरूपामध्ये, ठीक. तर बघा आता आपला इथं हा दुसरा टॉपिक सुरू झालेला आहे बघा. आता आत्ताशी आपला हा इथं बघा भारतीय बँकिंग व्यवस्था हा टॉपिक इथं सुरू झालेला आहे, तर त्याच्याविषयी इथं थोडक्यात माहिती दिलेली आहे जी की तुम्ही बघू शकता. इथं महत्त्वाचे प्रश्न उत्तर लगेच इथे ऍड केलेले आहेत. पुन्हा दुसरा पॉईंट इथं सुरू झाला, त्याच्याविषयी माहिती, त्याच्यानंतर लगेच महत्त्वाचे प्रश्न उत्तर इथं ऍड केलेले आहेत. अशा स्वरूपामध्ये आपण या नोट्स तयार केलेले आहेत मित्रांनो. बघा तर हा पहिला टॉपिक होता, इथं हा दुसरा टॉपिक होता, त्याच्यामध्ये हे महत्त्वाचे पॉईंट विषयी माहिती, लगेच त्या पॉईंटचे जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न उत्तर असतील
ते आपण इथं ऍड केलेले आहेत. तर या स्वरूपामध्ये जेवढं होईल तेवढं आपण कव्हर करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. स्पेशल सांगली जिल्हा मध्यवर्ती म्हणा किंवा आता जालन्याचे पेपर आलेले किंवा जाहिरात आलेली आहे, तर जाहिरातीनुसार आपल्याला जालन्यासाठी या IBPS पॅटर्ननुसार कामी येणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारच्या आपल्या या नोट्स असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला नोट्सचं स्वरूप थोडक्यात इथं सांगून घेतलं कशा प्रकारचं स्वरूप ठेवलेलं आहे. कारण 40 प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याच्यानुसार आपल्याला जास्तीत जास्त बँकिंग सहकारच्या नोट्स भेटून जातील. अशा स्वरूपामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, IMPGK, चालू घडामोडी, संगणक व माहिती तंत्रज्ञान, बँकिंग व सहकार या सर्व विषयाच्या 7 ते 8 विषयाच्या नोट्स भेटून जातील. याच्या व्यतिरिक्त कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे देखील तुम्हाला IMP प्रश्न भेटतील. बाकीचे जे काही पेपर होतील किंवा आता जर म्हटलं तर TCS पॅटर्ननुसार पेपर झाले तर तुम्हाला इथं कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे या विषयाचे देखील नोट्स तुम्हाला याच्याच मध्ये भेटून जातील आपल्या याच नोट्समध्ये. ठीक आहे, तर टोटल जर म्हटलं तर बघा या 7 ते 8 विषयाच्या नोट्स प्लस 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका उत्तरासोबत मागील झालेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या याच्यामध्ये लातूरचे TCSने घेतले. अशा प्रकारचे वेगवेगळे पेपर आहेत मित्रांनो. गोंदिया, पुणे, अहमदनगर, सातारा, चंद्रपूर, रायगड, भंडारा, रत्नागिरी, ठाणे, पुणे. ठीक आहे, हे सर्व तुम्हाला पेपर भेटून जातील याच्यामध्ये लिपिक, शिपाई सर्वांचे पेपर, चालक वगैरे या सर्व जे पदांचे पेपर झालेत सर्व शिफ्टचे 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातील मित्रांनो. ठीक आहे, तर सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आपण 229 रुपीज मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला या सर्व 7 ते 8 विषयाच्या नोट्स देखील दिल्या जातील प्लस 95 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला दिल्या जातील. तुम्हाला काय करायचं इथे 2 नंबर देतो बघा, 96 65 18 17. ठीक आहे, 18 17 69, 96 65 18 17 69 या नंबरवरती एक तर पेमेंट करायचं, फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने, आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा 91 39 64 31 99 या नंबरवरती पेमेंट करायचा आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा. दोन्ही नंबर पेमेंटसाठी देखील आहे आणि व्हॉट्सअपसाठी देखील आहे. कोणत्याही नंबरवरती पेमेंट करा आणि कोणत्याही नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवा. स्क्रीनशॉट आल्यानंतर 2 ते 5 मिनिटांमध्ये सर्व ज्या नोट्स आहेत ते PDF स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केलं जातील. ठीक आहे, नोट्सचं स्वरूप थोडक्यात इथं तुम्हाला समजून येणं गरजेचं होतं. अजून याच्यामध्ये काय झालं, आपल्या याच्या प्रश्नपत्रिका आता आपल्याला या प्रश्नपत्रिका कलेक्ट करण्यासाठी गेले 4-5 वर्ष लागले, परंतु बहुतेक ठिकाणी आपल्या या प्रश्नपत्रिका आणि नोट्स या आपण या सर्व PDF उत्तरासोबत उपलब्ध करून देतोय. तर आपले जे PDF आहे ते कट करून, ठीक आहे, थोडे मधले पेजेस कट करून वगैरे अशा प्रकारचे डाउनलोड करून ते जास्त किमतीमध्ये सेल करण्याचं काही ठिकाणी काम चालू आहे मित्रांनो. तर त्यांच्यावरती देखील कारवाई करायला सुरुवात केलेली आहे, काळजी करू नका मित्रांनो. ठीक आहे, आपण आपल्या नोट्सची किंमत तेवढीच ठेवलेली आहे, नोट्सची किंमत वाढवलेली नाहीये. 229 रुपये पेमेंट असणार आहे. तर कोणत्याही नंबरवरती पेमेंट करा, कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा, 5-10 मिनिटांमध्ये सर्व काही तुम्हाला भेटून जाईल. स्वरूप वगैरे सर्व तुम्हाला समजून आलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हे सर्व PDF तुम्हाला त्याच्यामध्ये भेटतील आणि मागील क्वेश्चन पेपर देखील तुम्हाला याच्यामध्येच भेटून जातील. तर चला आता पुढील आपण टॉपिक जो आहे तो आपण पुढे टॉपिक बघूया. आपण इथपर्यंत आलेलो होतो मित्रांनो. तर बघा अशा स्वरूपामध्ये आपल्याला जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्यानुसार आपण नोट्स देखील उपलब्ध करून देतोय. IBPS पॅटर्ननुसार तुमचे पेपर होणार आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार आहे शक्यता. सांगलीसाठी आहे मित्रांनो 1-4 निगेटिव्ह मार्किंग आहे, 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. कारण एवढे जे प्रश्न आहेत मित्रांनो यांच्यासाठी जेवढे गुण आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक एका प्रश्नाला सोडवण्यासाठी 1 मिनिटाचा टायमिंग असतो. 90 प्रश्न विचारले जातील 90 गुणांसाठी आणि 90 मिनिटाचा टायमिंग तुम्हाला सोडवण्यासाठी असतो. ठीक आहे, तर त्याच्यानुसार जर म्हटलं तर एक प्रश्नाला 1 गुण दिला जातो आणि एक प्रश्न चुकीचा दिला तर 0.25 गुण तुमचे मायनस केले जातात. 1-4 निगेटिव्ह आपल्याला मार्किंग सिस्टीम इथं बघण्यासाठी भेटलेली आहे. म्हणजे तुमचे 4 प्रश्न जर चुकले तर तुमचा 1 गुण इथं वजा केला जाईल मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, अशा प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे मित्रांनो. एक प्रश्न बरोबर आला तर 1 गुण, 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 गुण इथं मायनस केला जाईल मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. किंवा एक प्रश्न चुकला तर 0.25 एवढे गुण तुमचे मायनस केले जातील. आणि पासिंगसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे 45% गुण इथं आवश्यक असणार आहे. 45 की 50% गुण इथं आवश्यक असतात मित्रांनो. पुढे त्याच्याबद्दल देखील माहिती इथं बघूयात. तर इथे बघा 45 नव्हे तर 50% गुण इथं आपल्याला आवश्यक असणार आहे. म्हणजे 90 पैकी किमान तुम्हाला 45% गुण इथं मिळणं आवश्यक असणार आहे मित्रांनो. इथं ही देखील गोष्ट लक्षात घ्या. आता निवड प्रक्रिया याच्याविषयी तुम्हाला ऑलरेडी माहिती दिलेली आहे, तरी देखील तुम्हाला जर समजलं नसेल तर थोडक्यात माहिती देतो. जर तुम्हाला माहिती असेल तर
हा व्हिडिओ थोडासा स्किप करून पुढे घेऊ शकता, काय अडचण नाही. तर बघा, निवड प्रक्रिया कशी असते मित्रांनो. निवड प्रक्रियामध्ये टोटल जर म्हटलं तर 100 गुणांवरती तुमचं निवड केली जाते. 100 गुणांपैकी जर म्हटलं तर तुमचं इथं बघा आता 90 गुणांची लेखी परीक्षा असते. ही लेखी परीक्षा झाली 90 गुणांची, ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर आपण म्हणूयात 10 गुणांची जर म्हटलं तर मुलाखत असते, ठीक आहे. मुलाखत आणि आपण कागदपत्र म्हणूयात, कागदपत्र पडताळणी. आता या 10 गुणांमध्ये 2 वाटे केले जातात मित्रांनो. 2 वाटे म्हणजे 5 जे गुण आहेत मित्रांनो ते फक्त कागदपत्रांसाठी असतात. कागदपत्रामध्ये जसं की तुमचं टायपिंग वगैरे झालं असेल तर त्याच्यासाठी एखादा गुण दिला जातो. एखादं उच्च शिक्षण तुमचं झालं असेल तर त्याला अजून एखादा गुण दिला जातो. आणि अशाच प्रकारचे आपल्याला इथं टोटल 5 गुण दिले जातात, जे की कागदपत्रांसाठी दिले असतात. म्हणजे खेळाडू वगैरे असेल, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांचा देखील कधी कधी विचार केला जातो. तर हे 5 गुण कागदपत्रांसाठी असतात आणि उर्वरित 5 गुण हे तुमचे मुलाखतीसाठी असतात. याच्यामध्ये तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता मुलाखत म्हणजे नक्की काय प्रश्न विचारला जाऊ शकतो. एखादा बँकिंगचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुमच्या कामाविषयी तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा थोडक्यात तुमच्या वैयक्तिक जीवनावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे तुमचं इथं आपल्याला नक्की कम्युनिकेशन स्किल कसं आहे हे बघितलं जातं. बोलण्याची पद्धत कशी आहे, राहणीमान कसं आहे, याला हे 5 गुण दिले जातात. जसं की जाताना तुम्ही व्यवस्थित जायला हवं. जसं की जाताना व्यवस्थित नॉर्मल पॅन्ट शर्ट घालून, त्यासोबत तुम्ही जर जेंट्स असाल तर तुम्ही बेल्ट वगैरे लावायला पाहिजे. व्यवस्थित राहणं, शॅटिंग वगैरे केलेली असायला पाहिजे. सोबत जर म्हटलं तर जाताना केस आणि दाढ, जी पण दाढी आहे आपली केस दाढी वगैरे ती शेपमध्ये केलेली असावी, व्यवस्थित जास्त वाढलेले नसावे, ठीक आहे. सिन्सिअर सारखं थोडक्यात असं. आणि एखादा प्रश्न विचारला तर ते आपण त्याचं उत्तर कसं देतोय, कसं सॉल्व्ह करतोय हे सर्व बघितलं जातं. त्याच्यासाठी इथं 5 गुण तुम्हाला दिले जातात मित्रांनो. आणि प्रत्येक विद्यार्थ्याची मुलाखत अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये होऊन जाते. त्याच्यामुळे इथं मुलाखतीसाठी ही जी 10 गुण असतात ना, आता कागदपत्रामध्ये फक्त विद्यार्थ्याला 1-2 गुण दिले जातात. आणि इथे जर म्हटलं तर मुलाखतीला एखादा प्रश्न विचारला त्याच्यावरती तुम्हाला 1-2 गुण दिले जातात. त्याच्यामुळे 10 पैकी मुलाखतीला ना, मागची जेवढ्या पण बँकेची मुलाखत झाली ना, विद्यार्थ्यांना फक्त 2-3 किंवा 4 गुण इतर दिले जातात. त्याच्यामुळे मुलाखतीला कितीही कमी गुण भेटले काहीच काळजी करण्याची गरज नाही. महत्त्वाची आहे लेखी परीक्षा. लेखी परीक्षेमध्ये 65+ गुण तुम्हाला भेटले तर तुमचं माझ्या अंदाजानुसार 99% सिलेक्शन व्हायलाच पाहिजे, ठीक आहे. तुमचं इथं 65+ गुण मिळाले तुम्हाला 90 पैकी तर 99% सिलेक्शन व्हायलाच पाहिजे मित्रांनो. तर अशा प्रकारचं तुम्ही इथं गृहीत धरून चला. इथं मेरिट खूप कमी लागतात. तर निगेटिव्ह मार्किंग देखील आलेली आहे. तर निगेटिव्ह मार्किंगनुसार जर म्हटलं तर काही जिल्ह्यांचं जर म्हटलं तर मेरिट पार 55 वरती येईल मित्रांनो, ठीक आहे. 55 जरी टक्के पडले तुम्हाला 100 पैकी, 55 गुण जरी मिळाले 100 पैकी तरी तुमचं इथे सिलेक्शन होऊन जाईल. एवढं कमी कॉम्पिटिशन असतं. मागच्या काही भरती झाल्या मित्रांनो, इकडं बाकीची जे पद भरती झाली त्याच्यामध्ये आपल्याला 54चं 52चं काही ठिकाणी 47चं मेरिट देखील नाशिकचं लासलगावची भरती झाली. त्याच्यामध्ये आपल्याला 47 गुणांचं इथे सिलेक्शन झालं होतं. लास्ट मेरिट आलं होतं. कारण या पद भरतींकडे जास्त विद्यार्थ्यांचं इथे लक्ष नसतं मित्रांनो, ठीक आहे. आणि परमनंट स्वरूपामध्ये हा जॉब आहे. असं नाही की तुम्हाला इथं काढून टाकलं जातं. परमनंट स्वरूपामध्ये कायमस्वरूपीमध्ये आपल्याला हा जॉब भेटत आहे मित्रांनो. त्याच्यामुळे इथं देखील तुम्ही इथं व्यवस्थित तयारी केली तर तुमचं इथं सिलेक्शन होऊन जाऊ शकतं मित्रांनो, ठीक आहे. तर अशा प्रकारची बाकीची इथं माहिती देऊन घेतली. तसं आपण जसं रेग्युलर अपडेट देऊ तसं आपण बाकीची इतर अजून माहिती ॲड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर फॉर्म कसा भरायचा याच्याविषयी इथं खाली माहिती दिली आहे मित्रांनो. आणि संगणक अर्थ याच्याविषयी इथं तुम्हाला जी माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे शैक्षणिक अर्थामध्ये तर त्याच्याबद्दलच इथं माहिती दिलेली आहे. आणि खाली आपल्या नोट्सबद्दल माहिती दिलेली आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारचं आपल्याला ही जालना जिल्ह्यासाठी नवीन पदभरती आलेली आहे मित्रांनो. तर या पदभरतीची संपूर्ण जवळपास माहिती तुम्हाला इथं भेटून गेलेली असेल, ठीक आहे. आता 70% जागा आहे मित्रांनो. 70 जागा आहेत मित्रांनो. 70 पैकी माझ्या अंदाजानुसार 50+ जागा इथं ह्या क्लर्क म्हणजे लिपिक या पदाच्याच असायला पाहिजे. बाकी याच्यापेक्षा जास्त असतील किंवा 65+ जागा देखील इथं लिपिक या पदाच्याच असतील मित्रांनो. फक्त 1-2 ज्या जागा आहेत किंवा 10-12 जागा आहे या दुसऱ्या पदांच्या असतील, ठीक आहे. तर बघूयात मित्रांनो, 7 तारखेला जाहिरात येणार आहे. तयारी तुम्ही सुरू करून द्या. अभ्यासक्रम शैक्षणिक पात्रता ही सारखी असणार आहे, काही बदल नसणार आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याची काही गरजच नाही. लगेच तयारीला तुम्ही सुरुवात करून द्या मित्रांनो, ठीक आहे. बाकी संपूर्ण माहिती दिली आहे. 7 तारखेला किंवा 6 तारखेला जाहिरात आल्यानंतर पुन्हा आपल्या चॅनलवरती डिटेलमध्ये व्हिडिओ तसा येईलच, ठीक आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. जो ग्रुप दिलेला आहे ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन व्हा, ठीक आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर लगेच जॉईन व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा, जी बिल येते तिला क्लिक करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.